वर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. पंकज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिल्या षटकाकरता गोलंदाजी करण्याची जबाबदारी मयुरेश पाटील. त्याच्या विरोधामध्ये जर सपोर्टर पैकी कोणी एक जण असेल तर आमच्या YouTube अपडेटर पर्यंत टीम सफाळे एक जण आपण पाठवायचं आणि गणेशपुरी संघ आपण एक जण YouTube अपडेटर आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा. शेटला पाठव ना, शेट आहे ना मागे. पाचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय आणि एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. मयुरेश पाटीलनं आपलं वैयक्तिक खातं तिथे उघडताना पाहायला मिळालं. याआधी जी मॅच झाली दोन्ही संघ आपला जो काही ऑथोराइज प्रवेश आहे या स्पर्धेचे जे काही प्रवेश फी आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. दोन्ही संघ शिरवली आणि वज्रेश्वरी. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पंकज गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर एक सिंगल आली. मॅच सुरू झाली आहे. एक रंगतदार मॅच असेल कारण दोन्हीही संघ आपापल्या परीनं परिपक्व आहेत आणि बहुधा खूप कमी वेळा एकमेकांच्या समोर हे संघ येतात आणि त्यामध्ये आपण हे दोन संघ पाहतोय. सफाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गणेशपुरी. इथे पॅड लाईनवर गोलंदाजी केली, तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डायरेक्ट हिट लागली आहे. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. बघूया काय घडलंय या बॉलवर. तिथे आमचे तिसरे पंच गजानन हिरेकर जे आमचे तिसरे पंच आहेत आज आमच्या सोबत आणि गजानन हिरेकर तिथे क्लिअर करतील की काय घडलंय नेमकं या बॉलवर. OUT बॅटर आउट. ललित यांना बाहेर जावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन इथे होत असताना ललित जोशी महत्वाचा रोल ठरू शकला असता. डावकुरे हाताचा खेळाडू होता. 2 एंड आहे तिथे आणि 3 षटकं तुमची ज्या एंड कडनं डावकुरे हाताच्या फलंदाजाकरता पोषक वातावरण निर्मितीची असू शकतात आणि तिथे जर आपण पाहिलं तर तिथे ललित जोशी धावचीच्या स्वरूपानं माघारी परतला आणि नवीन फलंदाज त्याच्या जागी मैदानाच्या आतमध्ये तेजस गणेशकर एक युवा उदयोन्मुख खेळाडू जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मयुरेश पाटीलच्या साथीनं पंकजच्या विपक्षामध्ये पंकज ज्यानं आतापर्यंत यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड खूप चांगला फटका. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. निघून जाईल यावेळेस जमिनीशी खेळत बागडत दंदन करत सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. पाच धावा दाफलकावर जोडल्या जात आहेत. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला रनआउट आणि नंतर बाउंड्री. पंकज मयुरेश पाटीलच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना इथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल पाहिलं मिळालं असलं तरी मयुरेश पाटीलला इथे कुठेही घाई नाहीये. थोडासा इत्मिनान शांतीमध्ये बॅटिंग ती करत असताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या मॅचेस आज प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील.
सफाळे संघ सध्या इनॅक्शन आहे गणेशपुरीच्या विपक्षात. इथे हवेच्या झोताच्या विपरीत स्थितीमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1चा खेळ तो प्रगतीपथावर आहे. 6 धावा धाफलकावर. यावेळेस मात्र बॉलला तिथे स्वीप करायचं होतं. संपर्क घडवणं शक्य झालं नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर जर धावसंख्या आपण पाहिली तर 5 आहे. अगदी चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पाने अचूक लेंथवर गोलंदाजी ती प्रामुख्याने गरज असते तुम्ही मॅन्डेटरीमध्ये जेव्हा गोलंदाजी करता. कारण मॅन्डेटरीचं षटक पहिलं षटक ते खूप महत्त्वाचं असतं. आणि मॅन्डेटरीच्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तो तिखट मारा तो तुम्हाला अद्यावत करणं अत्यावश्यक असतं. आणि तो तिखट मारा तिथे खूप चांगल्या पद्धतीने अद्यावत होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. नवसई गावातील जे काही प्रतिष्ठित आणि वरिष्ठ जे व्यक्तिमत्व आहेत, वरिष्ठ व्यक्तिमत्व, त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानानं मुख्य मंचावर यावं. सन्माननीय वसंतजी कुडू, दत्तात्रेयजी किणी आणि जे अन्य मान्यवर आहेत जे मैदानावर आलेत सर्वांना मी विनंती करतो की या आपण मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. खेळाडू जर एक्सचेंज करायचं आहे तर मग तिथे करू शकता. खेळाडू या ग्राउंडमध्ये यायचंय तुम्हाला. सफाळे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो अगदी चांगल्या खेळाकरता ओळखला जातो. कारण आपण जर पाहिलं तर सातत्यानं ओमटेक्सचं मैदान सुद्धा आहे तिथे. आणि तिथे टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर क्रिकेट त्यामध्येही आपला हातखंडा तो आपल्याला वापरता येतो. तेजस आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने मारा इथे त्याच्याकडनं अद्यावत केला जाईल. पहिला बॉल या षटकामधील षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. तेजस गणेशकर मैदानाच्या आतमध्ये या. खेळाडू थोडेसे उशिरानं दाखल होत आहेत कारण दूरचा प्रवास आणि सध्या जर आपण पाहिलं तर रोडची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक या सर्वांना झेलून हा प्रवास त्यांना कापावा लागतो. इथे कट करण्याचा प्रयत्न किरण गुरुत्वान तिथे खूप मोठी चुकी करतोय. एक सोपा झेल होता त्याच्याकरता. नेहमीच ॲथलेटिक एफर्ट्स करता ओळखला जातो आणि इथे ॲथलेटिक्स एफर्टची गरजही नव्हती. अगदी जागेवरनं तो कॅच त्याला कॅरी करता आला असता. मात्र किरण गुरुत्वान इथे ती चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल तिथे त्याच्याकडनं सुटला आणि जीवनदान मिळालं तिथे तेजस गणेशकरला. मयुरेश पाटील तेजसच्या विपक्षामध्ये. तेजस आणि मयुरेश पाटील या दोघांमधला खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना त्यावेळेस मात्र बॉलला फक्त टॅप केला. एक सिंगलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि काही चुकी केली. सलगचा दुसरा फलंदाज इथे धावचीतच्या स्वरूपानं बाद होत असताना 2 विकेटचं पतन तेही धावचीतच्या स्वरूपानं. तेजस गणेशकर यावेळेस तंबूच्या आसराला परत. दोन विकेट जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपाने गेले आणि तदनंतर मग पर्याय उरला नाही. अशोक जाधवला मैदानाच्या आतमध्ये येणं भाग पडलं. थोडंसं उशिरानं मैदानामध्ये येईल या हिशोबानं सलामीचे बॅटर्स त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवले होते आणि यावेळेस थोडंसं उशिरानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. गणेशपुरी टीमचा हरपनमोला खेळाडू म्हणून सातत्यानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला हा खेळाडू अशोक जाधव सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. नवसे गावचे सन्माननीय प्रशांतजी चौधरी इथे उपस्थित झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांनाही विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं.
काही जुनी जाणती व्यक्तिमत्व, काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जी या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावर येत आहेत. संपूर्ण गावामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर एक जल्लोषाचं वातावरण आहे, कारण खूप मोठी स्पर्धा, या विभागाची मी म्हणतो एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे. आई चामुंडाई चषक, 1,00,000 रुपयाचं पारितोषिक असणारी ही लाख मोलाची लाखभर रुपयाची स्पर्धा. इथे मात्र अलॉंग द कार्पेट बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचती येते 7 वर. दुसऱ्या षटकातील यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. सिंगलवर लक्ष केंद्रित करत असताना दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडंसं इत्मिनान शांतीमध्ये बॅटिंग, कारण 6 ओव्हरची मॅच आहे. तिथे खूप जास्त घाई, खूप जास्त मोठा हडकम तो गरजेचा नाही आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला फक्त दिशा दिली, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. या ओव्हरमधले आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस 9 धावा दाफलकावर आहेत. हवेचा प्रचंड वेग तो या मैदानावर पाहायला मिळतो. म्हणूनच मी म्हटलं ना की 3 ओव्हर जी लेफ्ट हँडर बॅटर करता खूप महत्वाची असतील. आणि यावेळेस मयुरेश पाटील तो रिव्हर्स खेळायला चुकणार नाही आणि त्यानं बॉलला फेकून दिलं. यावेळेस मात्र सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट केलं 6. थँक्यू विजय. स्वयंसेवक त्यांना विनंती असेल की ज्या बॉटल्स आहेत त्या तुम्ही भरून ठेवायच्या. 3 ओव्हर नंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंच आहे. पाणी ते मैदानामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल, कारण यावेळेस मात्र उडवलंय पुढे एकदा, बॉलला फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. अशोक जाधवच्या बॅट मधनं इथे एक ब्रँडेड तडाखा, षटकार 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 21. शिरवली संघ आपल्याला मैदानावरच थांबायचंय. यापुढचा जी काही रणनीती आहे ती आपल्याला कळवली जाईल, त्यामुळे शिरवली संघ आपल्याला मैदानावरच थांबायचा आहे. पुढचा बॉल इथे अशोक जाधव बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला फेकून देतो सीमा रेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. थँक्यू विजय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 27. अशोक जाधव जबरदस्त फलंदाज आहे.
म्हणजे राष्ट्रवादी चषक वाडामध्ये क्रितेश घरतच्या विपक्षामध्ये त्यानं सलग 5 षटकार खेचले, तेही चर्चेमध्ये आहेत या सीझनमध्ये. इथे मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं अलॉंग द कार्पेट खेळला. बॉल जोपर्यंत इथे फील्ड केला गेला, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होतोय. 1च्या मदतीनं धावसंख्या 28. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं खेळला गेला, एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट झाला. डबल करता कॉल आहे. इथे थोडा काळ गणेशपुरी संघाचा श्वास अटकला होता असंच म्हणावं लागेल, कारण अशोक जाधव इथे बाद होणं खूप मोठी धोक्याची घंटा असू शकली असते त्यांच्याकरता. 2 रन कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या 30. यावेळेस मात्र मयुरेश पाटील बॉलला उडवतोय. हाय अँड हँडसम, इट्स अ टावरिंग षटकार. 6. थँक्यू. हाय अँड हँडसम स्ट्रोक असतात ना, ते पाहायला प्रत्येक प्रेक्षकाला आवडतात, कारण उंच हवेतनं जेव्हा हा बॉल गरुड झेप घेतो ना, ती पाहायला प्रत्येकाला आवडते. अगदी त्या पद्धतीचा हा स्ट्रोक होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड करायचा आहे, मात्र हा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्येच लँडिंग होईल. त्याचं मात्र सेफ लँडिंग आहे. एक बाउन्स नंतर बॉलला जोपर्यंत उचललं गेलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या 37. 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 37 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ती टीम गणेशपुरी. त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर यक्ष 11 सफाळेच्या विपक्ष. टीम गणेशपुरीकडनं ही पाणी घेऊन जायचं असेल तर जाऊ शकता या ओव्हरमध्ये. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीम करता आमचे स्वयंसेवक आलेत आपल्याला पाणी घेऊन. राहुल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 ते हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सुपूर्द झाली आहे आणि त्याच्या खांद्यावर पडलेली ही जबाबदारी त्याला यशस्वीरित्या कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे, कारण टीमच्या विपक्षामध्ये चांगले रन्स बनल्यात. 37 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू झालाय. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. अगदी रणनीती जर आपण पाहिली तर स्पष्ट आहे. एक एंडकडनं बॅकलिपला खाली करायचं आणि दुसऱ्या एंडकडनं आक्रमकता दाखवायची. अगदी त्या रणनीतीनं बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अशोक जाधव तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वैयक्तिक 16 या धावसंख्येवर तो आतापर्यंत बॅटिंग करतोय.
यावेळेस मात्र खूप चांगला फटका, कट केलाय बॉलला बिटवीन द गॅप, अगदी वेगानं बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, रन्स मिळतील 4. अगदी चांगल्या पद्धतीने यावेळेस बॉलला कट केलं, जवळ येऊ दिलं आणि जवळ आल्यानंतर त्या बॉलला कट करत असताना सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराच्या मदतीने 42 रन्स, 42 ऑन बोर्ड. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 4चा प्रगती पथावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर राहुल अशोक जाधवच्या विपक्षामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा कट करायचं होतं, थोडंसं शफल होत झालाय आणि शफल जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुमचा जो रिच वाईड आहे तो ऑन होतो आणि इथे तेच आपल्याला पाहायला मिळालं. उजव्या स्टीच्या बाहेर फ्रंटफूट होतं, जवळपास 4थ्या-5व्या स्टंपपर्यंत पाय आला होता आणि त्यामुळेच एक फेअर बॉल तिथे पंचांच्या माध्यमातून अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केलं, फक्त दिशा दिली, एक सिंगल मध्ये चेंडूला जरूर कन्वर्ट केलंय. डबल करता तिथे कॉल आहे आणि वेगवान दौड, रॉंग एंड थ्रो आणि त्याचा फायदा मिळाला. 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. इथे गोलंदाजीचं एंड जवळ होतं आणि तिथे जर फेकी असती तर थोडासा क्लोज कॉल असू शकला असता, मात्र जेव्हा रॉंग एंड थ्रो झाली तिथेच फायदा मिळाला आणि 2 रन इझिली कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 44 वर, 44. अगदी चांगली स्थिती आहे सध्या आपण जर पाहिलं. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, किरण गुरुद्वानच्या मस्तकावर दस्तक दिली आणि तिथनं बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. अशोक जाधव आज अप्रतिम अशी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. थँक्यू विजय. भागेश ठाकूर अँड टीम नांदगाव ते इथपर्यंत आले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साई मित्र परिवार या नावाने आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पाच चेंडूचा खेळ, या 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस धावसंख्या 48 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 अगदी सुस्थिती निर्माण केली या मॅचच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये विशेषतः अशोक जाधव आणि मयुरेश पाटील हे 2 महत्वाचे खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. इथे मात्र बॅकलिपला पुन्हा एकदा खाली केलं, सिंगलच्या उद्देशाने खेळलं बॉलला. अगदी तंत्रशुद्धता किंवा प्रॉपर क्रिकेटिंग जे स्ट्रोक आहेत ना ते आज मला अशोक जाधवकडनं पाहायला मिळतात. जबाबदारी काय असते ना ती आज स्वीकारून खेळ कसा व्हायला हवा तो खेळ मैदानाच्या आतमध्ये अशोक जाधव दाखवताना पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम क्रिकेट खेळतोय. जिथे षटकार मारणं गरजेचं आहे तिथे षटकार खेळतोय, जिथे सिंगलवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तिथे सिंगलही खेळतोय आणि जिथे बॅटला उलटं करणं गरजेचं आहे रिव्हर्स तिथे चौकारी खेचतोय आणि त्यामुळे धावसंख्या अगदी सुस्थितीत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 ओव्हर नंतर 49 लागल्यात, अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील, कशा पद्धतीची रणनीती आणि कसं क्रिकेट ते इथनं खेळलं जाईल, सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. मात्र लवकरात लवकर तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण सजवा, कारण टाइम लिमिट्स आहेत आपल्याला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजते आपण एक छोटी संधी देऊ आपल्या डीजेला. इथे मात्र चांगला बॉल अगदी पुढे खेळवला, बंदिस्त ठेवला. चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. प्रशांत चौधरी इथे उपस्थित होत आहेत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर तेजस आलाय. कंटिन्यू केले गेले. आपण जर पाहिलं तर दुसरं षटक त्यानं टाकलं होतं. 2 षटकांचा स्पेल त्याच्या हातामध्ये सुपूर्द केला गेला. अशोक जाधवच्या विपक्षामध्ये इथे थोडासा शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्हचा प्रयत्न होता. बॉलला तिथे खेळताना चुकी झाली आहे त्याच्याकडनं. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क त्याला करणं शक्य झालं आणि नजरेतनं हटला बॉल. सलगचे 2 बॉल इथे निर्धावाच्या स्वरूपाला आले. तेजस चांगली गोलंदाजी करतोय. थोडंसं दूर ठेवतोय बॉलला आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर थोडीशी दमछाक होतीये स्ट्रोक खेळताना. यावेळेस मात्र ते आपली तंत्रशुद्धता वापरली आणि बॉलला तिथे सीमारेषेला क्लिअर केलंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. थँक्यू डीजे. तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये तंबूमध्ये जेही प्रेक्षक बसलेत, विनंती करतो आपल्याला तिथनं जेव्हा ट्रक पास होतात त्यांना थोडीशी तंबी देऊन स्लो जायला सांगा. कारण क्षेत्ररक्षक जेव्हा फिल्डिंग करतो तेव्हा त्याचं लक्ष नसतं. अगदी वेगानं तो धावत जातो आणि त्यानं आपल्याला काहीही त्रास होऊ नये यामुळे मी तिथे जे प्रेक्षक बसलेत किंवा नवसाई गावातील जर कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील तर आपण जे ट्रक जातात त्यांना थोडंसं कॉल करून स्लो किंवा मॅच थांबल्यानंतर जाण्याची विनंती करायची आहे. कारण काल एक दुर्घटना होताना वाचली आहे त्यामधनं. त्यामुळे आज आपण आधीच त्याकरता थोडंसं सावध पवित्र घेतोय. सज्ज होतोय गोलंदाज आपला पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस झालाय. बॅटमधनं निसटलाय बॉल. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेलाय. चांगली गोलंदाजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 धावा. जाऊन डंपला हात लागला काल त्याचं. मागे जाऊन हात लावलं त्याने. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अशोक जाधव त्यानं बॉलला उडवलंय. जेवढी उंची तेवढीच लांबी. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाने आमच्या महिला कक्षाला अभिवादन. बॉल सीमारेषा पार, षटकार 6. थँक्यू विजय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 59 रन्स त्या धावफलकावर आहेत. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सभेत जॉईंट होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हे जे मैदान आहे ते त्यांच्याच वतीनं आपल्याला उपलब्ध झालंय आणि त्यांचं हीच स्वागत आहे. इथे मात्र एक अप्रतिम बॉल, बोटांची जादू. अशोक जाधवनं काही बॉलवर आक्षेप घ्यावा त्याआधी बॉल कट होत असताना, टर्न होत असताना अगदी वेगानं विकेट किपरच्या हाताचा वेध घेतोय. ओव्हर समाप्त झाली. क्रमांक 5 ची 5 ओव्हरचा खेळ समाप्त. एखेरीस 59 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अशोक जाधवची वैयक्तिक इनिंग जर आपण पाहिली तर 36 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय मैदानामध्ये. अर्धशतक आपण पाहिली आहे. काल एक अर्धशतक योगेश पाटीलच्या बॅटमधनं आलं अगेन्स्ट सरपाडा या टीमच्या विपक्षामध्ये खेळत असताना. सरपाडाच्या विपक्षामध्ये त्यांनी 50 धावांची एक नेत्रदीपक इनिंग तिथे साकारली आणि तदनंतर त्यानं केलेलं चेस तेही प्रत्येकाच्या लक्षात राहील. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 61 धावा धावफलकावर लावणं कठीण काम त्यानं अगदी सोपं केलं आणि तिथे कंटिन्यू 2 मोठ्या इनिंग काल योगेश पाटीलच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण 60 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरता सागर याच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आहे. तुम्हाला एकंदर 4 गोलंदाज वापरायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सागर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे तो करताना आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेश पाटील त्याच्या विपक्षामध्ये आहे. मयुरेश पाटील ज्याच्याकडनंही चांगल्या अपेक्षा राहिल्या, चांगली बॅटिंग त्यानंही केली आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय नवसाई गावाच्या दिशेनं. एक उत्तुंग हायर हँडसम गगनचुंबी स्ट्रोक. षटकार 6.
थँक्यू टीचर. पहिल्याच बॉलवर आपण म्हणतो ना जे भव्य स्वागत, ते भव्य स्वागत झालं इथे गोलंदाज सागरचं. मयुरेश पाटील अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. अगदी चांगले स्ट्रोक त्याच्याकडनं येत आहेत. यावेळेस मात्र थोडासा डान्स द ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळला, बॉलला अलंग कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत उचललं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 66 या आकड्यावर. 6 ओव्हरची ही मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 12 रन्स पर ओव्हर जेव्हा धावसंख्या धावफलकावर अधोरेखित होते तेव्हा एक चांगली टोटल तिला जरूर संबोधलं जातं आणि त्या 12 रनच्या दिशेनं अगदी योग्यतेनं वाटचाल झाली आतापर्यंत. इथे मात्र अशोक जाधव स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला फेकून दिलंय अगदी दूर सीमा रेषा पार. स्ट्रॉंग अँड लॉंग हिट ज्याला म्हणतात ना, ते स्ट्रॉंग अँड लॉंग हिट हिट्स. हवेचा प्रचंड वेग कापत बॉल दूर सीमारेषा पार फेकून देणं काय असतं ते अशोक जाधवकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. षटकार 6. थँक्यू टीचर. वैयक्तिक 42 धावसंख्येवर बॅटिंग करतोय अशोक जाधव. अर्धशतक झळकावण्याची संधी आहे. 3 बॉल अजूनही शेष आहेत. त्याला वैयक्तिक 8 धावसंख्येची गरज आहे. टीमला कितीपर्यंत नेऊन ठेवेल तेही पाहण्यालायक ठरेल. पुन्हा एकदा बॉल चालला सीमारेषा पार. अशोक जाधवचा शो तुम्ही पाहताय आणि तो एक एवढा विध्वंसक आणि विस्फोटक असतो की प्रेक्षकांना अक्षरशः मैदानाशी खेळवून ठेवतो. तो अशोक जाधव आज पुन्हा एकदा मला बहरामध्ये पाहायला मिळतोय. व्हॉट इनिंग. थँक्यू. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आणि यावेळेस मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षकानं वेट केला. इथे अर्धशतक कंप्लीट केलंय. एकदा जोरदार टाळ्या खेळाडू करता. अप्रतिम खेळ. सकाळच्या पहिल्या सत्रामधलं अर्धशतक. अशोक जाधव समोरच्या बाजूने जे कॅमेरा आपल्या मागे त्या कॅमेराला आपली बॅट आपण जरूर दाखवा. अर्धशतकाची इनिंग ती युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळेल. अशोक एकदा आपली बॅट लहरावायची आहे. सर्वांना अभिवादन करण्याकरता किंवा त्या कॅमेराच्या दिशेनं दाखवण्याकरता अशोक जाधव ची एक जबरदस्त इनिंग इथे आपण पाहिली. अर्धशतकीय एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजाची बॅटिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरचा धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर 82 रन्स 82. एक मोठी धावसंख्या धावफलकावर उभी केली आहे. व्हॉट इनिंग. आज प्रभावित केलंय अशोकनं. जबरदस्त बॅटिंग करतोय. ब्रँड आहे गणेशपुरीचा आणि गणेशपुरीचा ब्रँड आज मैदानात झळकताना त्याच ब्रँडचा हा तडाखा तुम्ही पाहिलाय. हा बॉल सिंगलमध्ये जरूर कन्वर्ट केला. डबल करतात इथे कॉल आहे. वेगानं आला आणि 2 इथे कंप्लीट केल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 84. विजयाकरता 85 धावसंख्येचं लक्ष. आपण इथे सन्मानित करतो. हे मैदान ज्यांच्या वतीनं आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलंय ते सन्माननीय रमेशजी पाटील साहेब, नवसाई गावातील एक अनमोल रत्न, त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण कल्पेश कुडू यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान आणि सत्कार इथे करतोय. तदनंतर प्रशांत चौधरी आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. हार्दिक कुडू यांना विनंती असेल की आपण प्रशांत चौधरी यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. वैभव पाटील आपल्याला विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावा. सन्माननीय प्रशांत चौधरी यांचा हा सन्मान मुख्य मंचावरनं केला जातोय. आज खूप रंगतदार खेळाडूंचा खेळ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. दर्जेदार खेळाडूंचे संच जे इथपर्यंत आलेत
पांडुरंग मोरनं जर पहिलं षटक मेडनच्या स्वरूपाने हाताळलं तर सागर भानुशाली गणेशपुरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज ऑलरेडी त्याच्याकरता लावलं गेलंय मॅच सुरू होण्याआधीच. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बघूया सलामी करता कोण मैदानाच्या आतमध्ये येत आहे, कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाते. ज्या पद्धतीने सुरुवात गणेशपुरी संघाने केली होती अगदी शांततेनं, तिथे शांततेनं सुरुवात करताना विकेट हातामध्ये ठेवल्या. रनआउटच्या 2 विकेट गेल्या. मात्र त्यानंतर अशोक जाधव आणि खास करून त्याची साथ दिलेला मयुरेश पाटील, त्याची इनिंग ही काबिले तारीफ होती. कारण मयुरेश पाटीलची वैयक्तिक इनिंग तिथे जर आपण पाहिली तर 29 धावसंख्येची एक अप्रतिम अशी इनिंग तिथे त्यानं प्ले केली. त्या 29 धावा खूप महत्वाच्या असतील या मॅच मध्ये. कारण साथ देणं किंवा आपला साथीदार भक्कम आहे हे जेव्हा माहीत असतं ना तेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टी शक्य करू शकता. साथीदाराची गरज काय असते किंवा साथीदार किती महत्वाचा आहे हे तुम्ही जर इतिहासात गेलात तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवला तर मग सय्यद बंडानं केलेला शिवाजी महाराजांवरचा हल्ला, तिथे जीवा महालानं हवेतल्या हवेत त्याचा हात उडवला आणि मग साथीदार काय असतो ते संपूर्ण जगाला कळालं. आणि मग त्यानंतर एक वाक्य तेही प्रचलित झालं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्यामुळे साथीदार तो खूप महत्वाचा असतो. आणि इथे या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर अशोक जाधवची खूप चांगली साथ मयुरेश पाटीलनं मैदानाच्या आतमध्ये दिली आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या इथे धावफलकावर उभी राहिली आहे. थँक्यू टीचर. संतोष कुडू तुम्ही त्या मांडवामध्ये आहेत का साईडच्या? आवाज जातो ना माझा त्यांच्यापर्यंत. दीपक कुडू पहिल्या षटकाकरता पांडुरंग मोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर
त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे फलंदाज विनायक आहे ना स्ट्रायकला, विनायक स्ट्रायकर एंडकडे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे तेजस. पांडुरंग मोर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. पहिला बॉल ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. पहिली एक ही धावफलकावर अधोरेखित झाली या पहिल्या बॉलवर. मेडन षटकाकरता पारितोषिक होतं सागर भानुशाले यांच्याकडनं. मात्र इथे पहिल्याच बॉलवर एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळते पांडुरंग मोरच्या विपक्षामध्ये. पांडुरंग मोरबद्दल सांगायचं झालं तर एक गोलंदाज म्हणून मॅन ऑफ द सिरीज घेतलेला खेळाडू आहे. फक्त गोलंदाजीच्या जीवावर सलग 4 मॅच मॅन ऑफ द मॅच राहिला आणि 1 लाख रुपयाची जी स्पर्धा गणेशपुरी टीमनं याच महिन्यात जिंकली, त्या 1 लाख रुपयाच्या एक गाव एक संघ फॉर्मॅटच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज हा खेळाडू राहिला होता पांडुरंग मोर. फक्त गोलंदाजी करून मॅन ऑफ द सिरीज घेतलेला खेळाडू आहे. खूप कमी असे खेळाडू असतात जे गोलंदाजी करून मॅन ऑफ द सिरीज घेतात. खरं तर बोटावर मोजण्या इतके खेळाडू असतात आणि त्यामध्ये हा खेळाडू ज्याचं नाव सामील झालं, कारण प्रत्येक मॅच त्यानं कुठल्याच फलंदाजाला फलंदाजी करण्याची संधी दिली नाही असा हा खेळाडू. इथे मात्र बॅकलिपला खाली केलं, फक्त सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये इथे वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं आपण जर पाहिलं तर कुशल क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून सन्माननीय सुभाजी धुमाळ आमचे सहकारी समालोचक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हे स्कोरबुक जे आपल्याला अवेलेबल करून दिलेत. अगदी मराठीचं शब्दांकन आहे त्यामध्ये आणि तदनंतर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं स्कोरिंग करण्याकरता मदत होते. सुभाजी धुमाळ यांच्या माध्यमातून काही स्कोरबुक या स्पर्धेकरताही प्रोव्हाइड केले गेले, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. इथे मात्र बॉल हवेत, ललित जोशी तो चुकी करणार नाही. एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय, विकेट मिळतीये खेळाडू बाद. थँक्यू. जय श्रीराम वालिव संघ तानाजी धायगुडे मला दिसत आहेत. तानाजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. एक कूल खेळाडू म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख आणि सातत्यानं क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व तानाजी धायगुडे इथे येत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र बॉल हवेत, संधी आहे पुनश्च एकदा, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर पडलाय बॉल. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. टीम जय श्रीराम वालिव आणि त्यांच्या विपक्षामध्ये साई मित्र परिवार नांदगाव. चार चेंडूचा खेळ, 3 धावा दाफलकावर आहेत. एक महत्वपूर्ण विकेट, त्यामध्ये विनायकचा समावेश आहे. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख जरूर आहे, मात्र इथे त्याला लवकर माघारी परतवलं गेलंय पांडुरंग मोरच्या माध्यमातून. चांगला बॉल कट केला, फिरवलं, यावेळेस बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला, अगदी समोरनं फिरवलं बॉलला. दोन्ही बाजूने कट करण्याची क्षमता आहे, त्याबरोबर वेग सुद्धा आहे. वेगानं दोन्ही बाजूला कट करतो हा खेळाडू. म्हणूनच मी म्हटलेलं की गोलंदाज म्हणून मॅन ऑफ द सिरीज घेतलेला खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख त्याने निर्माण केली, तो हा खेळाडू आहे पांडुरंग मोर. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी लहानपणापासून या खेळाडूला मी पाहत आलोय. जेव्हा तो अंडरआर्म मध्ये एक कटर कॉम्बिनेशनची गोलंदाजी करायचा आणि तिथनं मग लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट असेल ज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा हातखंडा आहे. यावेळेस बॅकफुटला गेला आणि खूप चांगला स्ट्रोक, बॉलला तिथे पॉइंट डोक्यावरनं उडवलंय आणि पाठवलंय स्वीपर कव्हर मध्ये. चौकार 4.
नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येतोय मयुरेश पाटील, एक ऑलराऊंडर खेळाडू. चांगली फलंदाजी त्यानं जरूर केली आणि तदनंतर गोलंदाजीच्या माध्यमातून आपला हातखंडा आजमावण्याकरता तो तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. त्यानंतर नेक्स्ट मॅच, आणखी एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूनं जय श्रीराम या नावानं आज वालिवकर मैदानाच्या आतमध्ये असतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये साई मित्र परिवार विरसेनजी पाटील फॅन टीम नांदगाव तुम्हाला इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मयुरेश पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करताना तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचती येते 8 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक विकी काळे तिथे बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच कॅरी केला जाईल. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेट नंबर 2, दुसरा झटका लागलाय. तो टीम सफाळेला त्यांचा दुसरा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अगदी पूर्वार्धाच्या खेळामध्ये 2 विकेट्स लवकर गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेला अशोक जाधव आणि त्याने इनिंग प्ले केलेली इनिंग ती जशी निर्णायक ठरली तशी इथे दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवातीलाच गेलेल्या 2 विकेट्स आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आलेला किरण गुरुद्वान या खेळाडूची इनिंग तीही खूप महत्त्वाची ठरेल. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर सर्वच फॉर्मॅटमध्ये अगदी उत्तम दर्जाचा खेळ दाखवलेला खेळाडू म्हणून स्वतःची अगदी अल्पावधीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेला किरण सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पालघर जिल्ह्यातनं ज्याही संघ टीम्स आपण खुल्या गटातनं खेळताना पाहतो त्यामध्ये किरण हे नाव सातत्यानं सामील असतं. मधला काही काळ जर आपण पाहिला तर थोडासा अनफिट होता, मात्र पुनश्च एकदा फिट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतो. इथे पहिलाच बॉल ऑन साइडला, नो चान्स एनी फील्ड, 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉलला पाठवले सीमा रेषा पार, चौकार 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चेंडूचे झालेत. मयुरेश पाटील तो किरण अशा पद्धतीचा हा सामना. आणि इथे एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. असं वाटलं होतं थोडा काळ की किरण फसलाय की काय, मात्र बॉल विकेटच्या मागे अशोक जाधवकडे गेला आणि तदनंतर जी अपील झाली नाही तदनंतर सुटकेचा निश्वास जो असतो ना तो तिथे सोडला गेला. सफल झाला, जागा बनवली. या स्ट्रोक करता तो ओळखला जातो ट्रेडमार्क स्ट्रोक आहे त्याचा आणि तो ट्रेडमार्क स्ट्रोक इथे प्ले करत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पार, चौकार 4.
सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयुरेश पाटील. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे मात्र तो फटका मिस झालाय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती. एखेरीस धावफलकावर धावसंख्या आहे 16 धावा. अगदी चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळते. विजया करता जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 17. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 17 धावा आहेत. इथनं 4 ओव्हर शिल्लक आहेत आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरता 68 धावसंख्येची गरज आहे. 4 षटकं आणि 68 धावा या मॅचचं येणारं समीकरण आहे. कशा पद्धतीने जुळवलं जाईल, किरण मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करेल, हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. मात्र पाहण्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक. मात्र वेळेच्या बाबतीत सहयोग करणं प्रत्येक टीमला ते बंधनकारक आहे. थोडंसं लवकर डिसिजन घ्या आणि पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करा. मात्र जोपर्यंत पुढचा गोलंदाज येतो ऐकूया डीजेला. रोज लाख इरादे बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. साईबाबांचं हे गीत डीजीच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा कंटिन्यू केले गेले गोलंदाजीच्या ट्रॅकवर पांडुरंग मोरला. पांडुरंग मोर आणि किरण हे बॅटल अगदी पाहण्यालायक असेल. थर्टी 38 सर्कलची पाबंदी आता हटली गेली आहे. 38 सर्कलच्या वेळेच्या बाबतीत सहयोग करावा लागेल. तिथे जर जास्त वेळ घेतला गेला तर मग तुमचा एक खेळाडू बाउंड्री लाईन वरचा कमी केला जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. पांडुरंग मोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे चांगला बॉल अगदी समोर न फिरवला. किरणने एक्सेप्ट केलं होतं की बॉल थोडासा आत येईल, मात्र जास्त बाहेर काढलं त्या बॉलला. अवे फ्रॉम द बॉडी तिथे तो खेळला आणि त्यामध्ये चुकी गफलत ती आपल्याला पाहायला मिळाली. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन न होता चेंडू विकेट कीपर पर्यंत गेला. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळाली पांडुरंग मोरकडनं. हेच बॅटल अगदी पाहण्यालायक असेल. या मॅच मधलं सर्वात महत्वाचं हे बॅटल आहे. या दोघांच्या बॅटलमधनं जर रन्स आल्या तर इथे सफाळे संघ कमबॅक करेल आणि कमबॅक करण्याकरता या बॅटलमध्ये कोण हावी होईल, कुणाची सरशी होईल ते पाहण्यालायक जरूर ठरेल. अगेन ब्युटिफुल डिलिव्हरी, अगेन ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने डॉट. पांडुरंग मोर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल जमिनीशी खेळत चाललाय. तिथे विकी काळे येतोय बॉलवर. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. पांडुरंग मोर काय गोलंदाजी केली आहे. अगदी काबिले तारीफ आपण ज्याला म्हणू शकतो ना, ती काबिले तारीफ गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. चला टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे जय श्रीराम वालिव आणि साई मित्र परिवार नांदगाव. अगदी चांगलं क्रिकेट यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साई मित्र परिवार आणि जय श्रीराम वालिव या दोन टीम मध्ये.
पुढचा बॉल या ओव्हरचा पांडुरंग मोरचा नवीन बॅटर आहे यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये तेजस. इथे मात्र फटका चांगला आहे बिटवीन द गॅप बॉल चाललाय. आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता एक अप्रतिम तगडा स्ट्रोक म्हणू शकतो या मॅच मधला तिथे आपल्याला पाहायला मिळाला तेजसच्या बॅट मधनं हा दमदार स्ट्रोक. षटकार 6. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पांडुरंग मोर सज्ज होतो. यावेळेस मात्र शफल झाला जागा बनवली ललित जोशी तिथे बॉलचा वेट करतोय आणि एक चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट मिळतीये माघारी परतावं लागेल तेजसला. तेजसने एक अप्रतिम इनिंग तिथे प्ले केली. थोडा काळ संघर्ष त्यानं मैदानाच्या आतमध्ये जरूर केला मात्र त्याचा संघर्ष फार काळ टिकू शकला नाही. तिथे त्याला पांडुरंग मोरच्या धारदार गोलंदाजी पुढे गुडघे टेकावे लागले आणि तो माघारी परतला. विकेटचं बदल होते खेळाडू बाद. थँक्यू डीजे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे जॉईंट होत आहेत. भागेश ठाकूर आणि धीरज झा दोन बाहुबली खेळाडू. धीरज झा वालीव मधले बाहुबली ओळखले जातात आणि भागेश ठाकूर नांदगाव मधले. त्यामुळे दोन मोठ्या तगड्या खेळाडूंमध्ये ही नाणेफेक आणि तदनंतरची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धीरज झा आणि भागेश ठाकूर या दोघांना कर्णधारांमध्ये ही नाणेफेक तिथे नाणेफेक कक्षामध्ये होताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पांडुरंग मोर आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 24 धावा. इथे इथे फलंदाज त्याच्याकडनं चुका होत आहेत जरूर. बॉल आलाय तिथे ही डॉट ओव्हर समाप्त झाले नंबर 3 ची. पांडुरंग मोरची 2 षटकं या मॅच मधली खूप महत्वाची ठरली कारण 2 ओव्हर मध्ये त्यानं एकंदर विकेट मिळवल्या त्या 2 आणि 2 विकेट्स मिळवत असताना त्यानं धावा खर्च केला 17. सन्माननीय हरीश कुडू यांना विनंती करतो की आपण टॉस करायचा यापुढच्या मॅचचा. हरीश कुडू यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. 14 धावा खर्च केल्या पांडुरंग मोरनं आणि 14 धावा खर्च करत असताना त्यानं 2 विकेट्स घेतल्या. कारण आपण जर पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी राहिली त्याच्याकडनं. 14 धावा 2 विकेट्स खूप महत्वाचे हे स्पेल राहिलं 2 ओव्हरचं त्याचं. चला पुढचा गोलंदाज लवकरात लवकर तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचा आहे. सहा ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम या गोष्टीची नोंद ठेवा. जय श्रीराम वालिव इथे टॉस जिंकला आणि धीरजनं निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. यावेळेस पहिलाच बॉल अगदी योग्य तऱ्हेनं तिथे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जो प्रतिकार अपेक्षित आहे किरणकडनं तो प्रतिकार मंदावलेला क्षमलेला शांत झालेला तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण षटक क्रमांक 4 प्रगती पथावर आहे. मयुरेश पाटील आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल इथे या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र किरणनं चांगला स्ट्रोक तिथे प्ले केलाय मात्र जीतू भोपी त्याला तिथे प्रेक्षक बनवलंय. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 28 धावा धाफलकावर आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर
या मॅच मधले टोटल 16 चेंडू शिल्लक आहेत. किरण गुरुद्वान रिव्हर्स खूप अटेम्प्ट केले, मात्र त्यामध्ये त्याला यश पाहायला मिळालेलं नाहीये. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला एक अनमोल रत्न, एक उत्तम दर्जाचा खेळाडू सूरज केने इथे येतोय. सूरज, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. टीम भवाळे इथे उपस्थित झाले. इथे मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 29. सिंगल डबल्सनं ही मॅच जिंकणं इथनं शक्य नाहीये. ही मॅच जिंकायची आहे तर मग तुम्हाला आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. चांगले स्ट्रोक ते मैदानाच्या आतनं तुम्हाला प्ले करावे लागतील. मात्र ते चांगले स्ट्रोक खेळेल कोण, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मैदानामध्ये द्यावं लागेल. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली 38 सर्कलच्या नजदीक. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या रन येत नाहीये मला वाटतं, तिथे निर्धावच्या स्वरूपानं बॉल काउंट केला गेलाय. 5 चेंडूचा खेळ. तदनंतर प्रतिकार तो शांत आहे, कारण विजयाकरता एक मोठं टार्गेट तुमच्या समोर ठेवलं गेलंय. त्याचा पाठलाग करताना सफाळा संघ पूर्णपणे अपयशी. वाईटचा इशारा आला यावेळेस पंचांच्या माध्यमातून. कारण पिचिंग ती इथे लक्षात घेतली जाते आणि पिचिंग जर आपण पाहिली तर ऑफ्टमच्या खूप जास्त बाहेर होती, फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासून दूर होते आणि त्यामुळेच पंच आशुतोष वेवारे ते आमच्याशी जोडले गेले आणि वाईटचा इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून. 30 रन्स धावफलकावर आहेत. इथे बॅकवुडला गेला, थोडीशी जागा बनवली, फिल्डिंग चांगली आहे, मात्र तिथे एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1 रनच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावर आहेत. येणारी इथनं 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि 2 ओव्हरमध्ये विजयाकरता मला वाटतं जवळपास 54 धावसंख्येची गरज आहे. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. आमचे स्वयंसेवक आपल्याला विनंती करतो, पाणी घेऊन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. अशोक जाधव आलाय नवीन गोलंदाज. हॅलो हॅलो यावेळेस मात्र हा फटका ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. सिंगलला विजयाचं स्वप्न फक्त स्वप्न आहे. तुम्ही सफाळे ते नवसई हा प्रवास का कापलाय हे मैदानाच्या आतनं दाखवण्याची गरज आहे आणि किरण त्याकरताच खरं तर ओळखला जातो. इथे किरणकडनं जर एक चांगली इनिंग प्ले केली तर तो चांगला प्रतिकार तो जरूर पाहायला मिळेल. इथे एक उत्तुंग गगनचुंबी स्ट्रोक आलाय. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. दुसरा जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे.
थँक्यू डीजे. सूरज किणे मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. भावाळे संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे किरणनं बॉलला हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली आणि किरणच्या पारीचा अंत याबरोबर जो प्रतिकार आहे तोही इथे क्षमताना शांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अशोक जाधवच्या विपक्षानं त्याला जरी एक षटकार खेचला असला तरी तिथे दुसऱ्या बॉलवर लगेचच अशोक जाधवनं त्याला परतीचं तिकीट दिलंय आणि तो माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता बंटी येतोय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करेल, कशा पद्धतीचे स्ट्रोक इथे तो प्ले करेल अशोक जाधव. हा बॉल ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल अँड बॅटमध्ये जेवढं परफेक्ट समन्वय असणं गरजेचं आहे ते तेवढं परफेक्ट नव्हतं आणि त्याच कारणाने एक सिंगलमध्ये इथे समाधान मानावं लागेल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि एक या आकड्यानं पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर. प्रतिकार तो खूप गरजेचा असतो आणि इथे यश मिळालंय. आणखी एक गडी पडझड. आता जणू पत्त्याचा बंगला कोसळावा तशी ही इनिंग कोसळतीये. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने येणाऱ्या या विकेट्समुळे या मॅचचं चित्र अगदीच स्पष्ट झालंय. प्रेक्षकांनाही या मॅच मध्ये पुढचं गणित काय आहे ते जवळपास कळून चुकलंय. मात्र नेक्स्ट मॅच या सर्व प्रेक्षकांना अगदी चांगला आनंद देणारी जरूर असेल. कारण एका बाजूनं तुम्हाला याच विभागाचा आपण म्हणू शकतो अगदी जय श्रीराम या नावानं वालूचा संघ इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. तर बोईसर नांदगाव मधनं एक संघ तुम्हाला इथे नांदगावचा संघ साई मित्र परिवार विरसेनजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. अगदी चांगलं क्रिकेट या मॅचच्या दरम्यान तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता अशोक जाधव आहे. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 39. अजून अर्धाही पल्ला पूर्ण झालेला नाहीये. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे. थोडी घाई करा अशोक जाधव. मॅच मध्ये आता तेवढासा दम तो पाहायला मिळत नाहीये. इथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त बाहेर निघतोय बॉल आणि त्यामुळेच वाईट म्हणून करार केलाय चेंडूला. वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 40 धावा धावफलकावर आहेत. इथे ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. मात्र फलंदाजांमध्येही आता त्या धावसंख्येकरता चुरस, त्या धावसंख्येची ओढ, ती भूक ती तेवढीशी पाहायला मिळत नाहीये. कारण येणारे इथनं जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयाकरता 44 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 44 धावा. मैदान कितीही तुम्हाला साथ देणारं का असू द्यात ना, मात्र अवाक्या बाहेरची टोटल ती कदापि शक्य नसते. आणि 6 चेंडू 44 म्हणजे खूप मोठी ही धावसंख्या आहे जिला तुम्हाला धावफलकावर लावायचं आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये अगदी चांगला खेळ सर्वच प्रेक्षकांना तिथे पाहायला मिळाला. अशोक जाधव आणि मयुरेश पाटील यांची एक अप्रतिम अशी इनिंग तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाली. नितीन आलाय, एक युवा उदयनमुख खेळाडू टीम गणेशपुरीकडनं. चांगला परफॉर्म केलाय या सीझन मध्ये.
तो नितीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एंडकडे त्याच्या विपक्षामध्ये डावकुरे हातानं बॅटिंग करत असताना फलंदाज उमेश. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी आहे आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळते खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय बॅटिंग करण्याकरता. सागर नंबर 8च्या फलंदाजाला फलंदाजी करण्याची संधी मिळते शेवटच्या षटकामध्ये. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खूप टप्प्यावर खूप चांगल्या पद्धतीने फिरवलं बॉलला आणि तिथनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. चांगले गोलंदाज गणेशपुरी टीमकडनं आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. अगदी सहज सोपी केलं या मॅचला. काल योगेश पाटीलचा शो होता, आज अशोक जाधवचा आहे. म्हणजे एका विभागातील 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकताना आपल्याला पाहायला मिळालंय. इथे फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक विकी काळे तो चुकी करणार नाही. एक चांगला कॅच तिथे त्याच्या माध्यमातून कॅरी झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता नितीन. चांगला बॉल, मात्र हाईट 1चा इशारा आलाय पंचांकडनं. काय गोलंदाजी करतोय, काबिल तारीफ. युवा आहे, अगदी उदयोन्मुख खेळाडू आहे. गणेशपुरी मधलं हे नवं टॅलेंट आहे, मात्र खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाले. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ काय असते ते मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीनं आपल्याला जरूर पाहायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी हा युवा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना. आणखी एक चांगला बॉल कट केलं, आतल्या बाजूने खेचलं, विकेटच्या मागे घेऊन गेला. मेडन षटक इथे पाहायला मिळू शकतं, कारण 5 बॉलमध्ये 2 विकेट्स आणि 3 डॉट. शेवटचा बॉल जर इथे निर्धाव आला तर हे पहिलं वेळ मेडन षटक असू शकतं या स्पर्धेमधलं, जे नितीनच्या नावावर जाऊ शकतं. इथे खूप सुंदर पद्धतीने कट केलं बॉलला आणि मेडन षटकापासनं मेडन षटक धाव तिथे घेतली जाईल का, तर तिथे ही धाव घेतली गेली आहे आणि 1 रन त्या ओव्हरमध्ये आली. मात्र ओव्हरऑल चांगली गोलंदाजी राहिली. या मॅचच्या मानातून मॅचकडे जाणार आहोत आणि नो डाऊट ज्यानं अप्रतिम खेळ केला, ज्यानं अर्धशतक धावफलकावर जोडलं, फास्टेस्ट 50 या स्पर्धेमध्ये ज्याच्याही नावावर